नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर दारूबंदी पोलीस भरतीची ॲड या ठिकाणी पडलेली आहे, त्याच्या परीक्षासुद्धा त्यांनी डेट वगैरे सांगितलेली आहे। तर त्याकरिता आपण संभाव्य प्रश्नसंच सोडवत आहोत। ऑलरेडी आपण पहिला प्रश्नसंच गणित बुद्धिमत्तेवर सोडवलेला आहे। आजचा हा जो प्रश्नपत्रिका क्रमांक आहे तो पहिल्या क्रमांकाची ही जी के संदर्भात आहे, जी की सर्वसाधारण या दारूबंदी विभागाच्या माहिती संदर्भात ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि यावर ऑलमोस्ट तुम्हाला 1 ते 2 प्रश्न 100% परीक्षेमध्ये येतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। काही डाऊट वगैरे असतील कोणत्या संदर्भात, भरती संदर्भात असो किंवा कोणत्या एक्झाम संदर्भात, तर अवश्य तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करून सबस्क्राइब करून ठेवा, कारण का तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं चॅनल आहे। तर पहा पहिला प्रश्न, दारूबंदी शुल्क विभागाचं नाव जे आहे ते दारूबंदी व उत्पादन शुल्क असं कधी करण्यात आलं किंवा केव्हा करण्यात आलं? लक्षात असू द्या, सर्वात अगोदर मित्रांनो जे आहे ते या विभागाचं नाव दारूबंदी होतं। याच्यामध्ये बदल करण्यात आलं, कधी करण्यात आलं? 1900, याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे त्याबद्दल सॉरी, 1949 मध्ये याच्यामध्ये दारूबंदी शुल्क विभाग एवढंच होतं। याच्यामध्ये बदल काय करण्यात आलं? दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग असं त्यांनी 1949 मध्ये मुंबई अधिनियम हे प्रसारित म्हणजे आलं होतं, त्याला अनुसरून हे नाव चेंज करण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये अजून बदल झालं, परत राज्य उत्पादन शुल्क झालं, ते कधी झालं मी सांगणार आहे पुढे। तर पहा दुसरा प्रश्न पहा, या ठिकाणी अशोकाच्या कोणत्या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलं? तर मित्रांनो अशोकाचं जे सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ होतं त्या स्तंभावरून या ठिकाणी भारताचं राष्ट्रचिन्ह घेण्यात आलं। आणि हे कधी घेण्यात आलं असा जर प्रश्न आला तर 26 जानेवारी 1950 रोजी या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। कारण का या रोजी आपण संविधानाची परिपूर्ण म्हणजे स्वीकृत केलं आणि अंमलबजावणी चालू झाली। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख कोण असतात? तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मित्रांनो हे आयुक्त हे जे आहे ते प्रमुख असतात, लक्षात असू द्या। आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण का अगदी मोफतपणे तयारी आहे। महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सध्या किती भाग आहेत? किंवा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवळपास वेगवेगळे 6 विभाग या ठिकाणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहेत। नोट डाऊन करून घ्या आणि कोणत्या प्रश्नांबाबत जर डाऊट असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करा। वर मी स्टार्टिंगलाच म्हटलं की मुंबई दारूबंदी अधिनियम कधी लागू करण्यात आला? तर मित्रांनो सन 1949 मध्ये हा मुंबई अधिनियम लागू करण्यात आलेला आहे। तर नोट डाऊन करून घ्या। परत पुढे पहा, आणि हे अगोदर जे म्हटलं होतं की दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलं, ते कधी करण्यात आलं असा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या 1989 मध्ये या दारू व उत्पादन शुल्क विभागाचं नाव फक्त राज्य उत्पादन शुल्क म्हणून करण्यात आलं आणि सध्या आता त्याचं नाव तेच आहे। तर नोट डाऊन करून घ्या। तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑलमोस्ट आपल्या जेवढे महत्त्वाचे मुख्यालय आहेत आपल्या मुंबईमध्येच या ठिकाणी सर्व महत्त्वाचे मुख्यालय आहेत, तर लक्षात असू द्या मुंबईमध्ये आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? तर मित्रांनो गुलामगिरी त्यांनी लिहिला, सार्वजनिक सत्यधर्म सुद्धा लिहिला आणि शेतकऱ्याचा आसूड सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे। तर लक्षात असू द्या या ठिकाणी जो सुधारक नावाचा ग्रंथ आहे, तर लक्षात असू द्या हा जो सुधारक नावाचा ग्रंथ आहे सुधारक नावाचं हे जे आहे ते वृत्तपत्र आहे, तर यांनी कोणी सुरू केलं? गोपाळ गणेश आगरकर यांचं आहे। तर लक्षात असू द्या हे वृत्तपत्र आहे, ग्रंथ नाही आहे। तर यांनी कधी सुरू केलं? 1988 मध्ये। तर नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आणि हे जे आहे ते ऑलमोस्ट रिपीट झालेले प्रश्न आहेत। 2011 जनगणनामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं होतं? केरळचं होतं। आणि सर्वात कमी जर विचार केला तर हरियाणाचं होतं। तर महाराष्ट्राचं किती होतं? आय थिंक 929 स्त्रिया ज्या आहेत त्या 1000 पुरुषामागे होत्या। तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। तर पुढे पहा, या ठिकाणी अ एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील? नॉर्मल प्रश्न सांगतो पाहून घ्या। अ किती दिवसात 10 करतो आणि दुसरं जे आहे ते 15, यांच्या दोघाचा लसावी शोधायचा। यांच्या दोघाचा लसावी किती आहे? 30 आहे। तर त्यामुळे हे 30 काम टोटल आहे, म्हणजे 10 30 काम
करतो, म्हणजे एका दिवसामध्ये त्याचं काम 3 आहे, तर 15 हा 30 जो आहे तो 15 दिवसात करतो, म्हणजे याचं 2 आहे. त्यामुळे या दोघांचं जर समजा एकत्र आलं म्हणजे 3 + 2 करायचं म्हणजे 5 एका दिवसात होतं. आणि जर 30 टोटल काम असेल तर पहा 30 / 5 केल्यानंतर तुम्हाला 6 दिवस उत्तर भेटतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. कृष्णाकाठ नावाचा हा ग्रंथ कोणी लिहिला याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. तर तो जो ग्रंथ आहे तो हे जे आहे ते आत्मचरित्र आहे, जे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यावर हा ग्रंथ आहे. तर लक्षात असू द्या, यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित असलेला हा ग्रंथ आहे आणि त्यांनीच हा ग्रंथ लिहिला. आणि त्यांची जी समाधी आहे ती कराड या ठिकाणी आहे, असं नोट डाऊन करून घ्या. वळूयात 11व्या प्रश्नांकडे. महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक कोणी सुरू केलं? तर महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक विनोबा भावे यांचं आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे? पणजी, जो की गोवामध्ये आहे. आणि लक्षात असू द्या, मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. एक नागपूर या ठिकाणी आहे, दुसरं जे आहे ते छत्रपती संभाजीनगर किंवा जुनं औरंगाबाद या ठिकाणी आहे, तिसरं पणजी या ठिकाणी आहे. त्यासोबत महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण सदस्य 78 आहेत. विधानसभेचा जर विचार केला तर विधानसभेचे विचार करा तर 288 आहेत. आणि लोकसभेमध्ये आपल्या महाराष्ट्रातून किती जातात? लोकसभेमधून किती जातात तर लक्षात असू द्या 48. आणि राज्यसभेचा विचार केला तर 19 जातात. या लोकसभेची टोटल संख्या किती आहे? 552 आहे. आणि राज्यसभेची टोटल संख्या किती आहे? तर 250 आहे. तर हे आकडे तुम्ही लक्षात ठेवून घ्या, यावर 101% प्रश्न पडू शकतो. त्यानंतर तुमच्यासाठी मी हा प्रश्न सोडत आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतं? हे तुम्हाला नक्की कमेंट करायचं आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न, जो की खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं? तर जायकवाडी प्रकल्पाला ओळखलं जातं. जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे, जो की पैठण या गावाला आहे. पैठण या ठिकाणी एक समाधी आहे, कोणाची आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्यासोबत पैठण हे जे ठिकाण आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं. तर अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. अशाच पद्धतीची फ्री तयारी आपण अगदी दर्जेदार पद्धतीने करून घेत असतो. तर भेटूयात पुढच्या प्रश्नसंचमध्ये. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.